नाव लिहावं लागेल अगोदर पिक्चरचं मेकॅनिकल. आता ह्याचा अर्थच गावाला माहित नसतो. मला माहित आहे, आम्हाला हे माहित असतं ना, हेच माहित असतं. आणि पुढे चाचीचे असं शिकवायचं मास्तरांनी लहानपणी, चाचीचे. आणि मग हे असेल फ्लुइड्स. आता एवढा मोठा चॅप्टर आहे. आता चांगला जवळपास महिना तर सरळ जाणार आहे, सरळ महिना. एप्रिल तर याच्यातच जाणार. आज 1 एप्रिल ना. एप्रिल. नाही नाही, तुम्ही ऑलरेडी आहेत ते फुल, त्यामुळे तुम्हाला करण्यात अर्थ नाही. चला चला, आता मग सगळ्यात अगोदर आता ही सिलेबस पहिल्यांदा बघू बाबांनो. एकदा का तुमचा सिलेबस लक्षात आला की मग आम्हाला कळेल पुढे काय आहे ते. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा तुमचा अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड 2 नंबरचा चॅप्टर आहे. 1 नंबरचा झाला का? मी युट्यूब वरती प्लेलिस्ट बनवली, 28 लेक्चर आहे. कमी जास्त पडलं तर त्याच्यात एखादं टाकणं होईल. आणि मी काल सांगितले, लेक्चर जर ज्यावेळेस तुम्ही केले युट्यूबवरचे, मला तिथं सांगायचं की तुम्ही केलंय आणि नावं सांगत जावं तिथं काहीतरी. मला 4 वेळा विचारायला लावू नका. आता ही पण एक प्लेलिस्ट होईल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स नावाने मोठी प्लेलिस्ट होईल आणि याच्यात खूप सारे लेक्चर्स येतील. त्याचं कारण असं आहे की याच्यात पुन्हा 2 टॉपिक असणार आहेत. कसे काय ते पुढे हळूहळू कळेल तुम्हाला. पण अगोदर ना ह्या चॅप्टरचा फक्त अर्थ समजून घेऊ, पुन्हा त्याच्यासाठी काय 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 लागेल असं समजून घेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे, आज पहिलं लेक्चर म्हणजे इंट्रो मध्ये सगळं जाणार. हे तर मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण एवढा मोठा प्रचंड सिलेबस असतो ना, आम्ही कुठेतरी काहीतरी करतो आणि आम्हाला असं वाटतं की झालं का मग आज पहिल्या दिवशी आम्ही काय शिकलो. आता बघा तुम्ही पहिल्या दिवशी काय काय शिकताय ते. मला तर माहित नाही, तुम्ही ठरवा आता पहिल्या दिवशी तुम्ही काय शिकताय ते. चला सुरुवात करूया आपण. मला असं वाटतं मी या शब्दाबद्दल नाही बोलायला पाहिजे. हा माझा एरिया नाही. ते जमीर सरांना बोलू आपण. चा आहे का ची आहे का ची आहे बघायला, बरोबर आहे की नाही. हे फक्त मराठीत अर्थ सांगण्यापुरतं ओके वाटतं, बरोबर आहे ना. प्रॉपर्टीज का मतलब क्या होता है? गुणधर्म. एखादं एक्झाम्पल सांगाल मला प्रॉपर्टीचं? फॉर एक्झाम्पल तुमच्यातलंच नाव घेतलं मी, रॅन्डम. त्याचा गुणधर्म सांगायचा. एक रॅन्डम गेम खेळूया आपण. रॅन्डम मी नाव घेतलं की तुम्ही त्याचा गुणधर्म सांगायचं. पण सांगत असताना आपण क्लासमध्ये आहोत त्याचं भान. जर चुकून दुसरा शब्द आला तर मी फटकेल. ओके, हा चला. नाव पहिलं गणेश. मला असं वाटतं कामचोर, बरोबर आहे का? मला मी सांगतो, तुम्हाला आठवलं नसेल. काय आहे? कामचोर आहे. कामचोर. ओके. आदित्य मागचा. ओके, बॉईज आहे. आता गर्ल्स तुम्ही बोलायचं. आता बोलणारे गर्ल्स असतील. चुकून इकडे पण एखादी मुलगी असेल तर बोलू शकता, काय अडचण नाही. हा, इकडे आपण रॅन्डम एखाद्याचं नाव घ्या. कोणाचं आहे रॅन्डम? प्राची. हा बरोबर, खोटारडी. व्हेरी गुड. वैशिष्ट्य सांगायला लागलं ना तुम्ही, असं एखादं काहीतरी. गीता बडबडी. तुम्ही सांगायला लागलात बरं का, काय नाही काय. मग मला असं वाटतं याच्याबद्दल जास्त काय बोलायची गरज नसावी. हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कोणाचंही सांगू शकता वैशिष्ट्य. मी म्हणलं गाडवे सर, मग मला असं वाटतं की हे 2 शब्द आपल्याला इतके बोलतात की आपल्याला त्याचं सगळं माहिती असतं. मग येतो मुद्दा. आमच्यासाठी थोडासा नवीन असणारा एक शब्द असतो फ्लुइड्स, आणि जुना शब्द आहे मेकॅनिकल. तर ऑब्विसली मी मेकॅनिकलचा विचार अगोदर करेल, नंतर कोणाकडे जाईल मी, कारण मला अगोदर माहित आहे काय आहे मेकॅनिकल माहित आहे. मग ज्यावेळेस मी मेकॅनिकल कडे जातो त्यावेळेस काय वाटतं बरं? मेकॅनिकल म्हणल्यानंतर काय काय येतं डोक्यामध्ये? अरे ऑब्विसली मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल वर्ड आला यांत्रिकीसाठी, जिथं यंत्र आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून एकाच गोष्टीकडे असेल ना रे. बरोबर आहे का?
ओके, मग सगळी इकडून तिकडून फिरून कुठून आलो रे आपण? मशीन्स. मग मशीन म्हटलं की मशीन मध्ये कशाचं तरी काय होत असतं? मोशन तरी असतं. किंवा तुम्हाला माहिती आत्ताच मी एक मशीन बंद केलं, त्याच्यात काय होत होतं? मुवमेंट होत होती, बरोबर आहे. मग ज्यावेळेस मेकॅनिकल हा शब्द येतो बाळांनो, त्यावेळेस नकळतपणे त्यात काय काय येतं? अरे वा, श्रद्धांजली डबल का काय? सारखंच 2-2 मिनिटाला चालू आहे. बोला म्हणलं की ग बसतो आपण. एवढं ते नॉट गेट फिट केलंय ना की बाळांनो बोला, शांत बसायचंय, बाळांनो शांत बसा, नाही बोलायचंय. मशीन, मुवमेंट, मेकॅनिक्स याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे की मेकॅनिक्स म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे मेकॅनिक्स या शब्दाचा अर्थ काय होईल, तर तुम्हाला लगेच लक्षात येतं दी ब्रँच ऑफ फिजिक्स. हा, आता कसं सांगताय? तर एवढं सगळ्या गावाला माहित असतं. विच डील्स विथ, कोणासोबत डील करतं, कोणाचा अभ्यास करतं? हा, व्हेरी गुड. फोर्स, मॅटर म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय म्हणलं? अँड मोशन. बरोबर आहे की नाही? मग आता आमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की अरे हा, मेकॅनिक्स मध्ये हे आहे का? मग हे आहे म्हणजे मेकॅनिक्स मध्ये काय असतं? तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की मेकॅनिक्स मध्ये याचा स्टडी केला जातो. कशाचा? त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्या मासचा, त्याच्यानंतर त्याचं काय बघायचंय? मग मोशन आहे म्हणजे नक्कीच काय असेल? नक्कीच काय असेल? ओके, मग नक्कीच पुढे काय असेल? मग मला सांगा, हे सगळं बघितलं तुम्ही, त्याच्या पुढे मला असं वाटतं नक्कीच काय असेल? नक्कीच काय पुढे? पुढे पुढे आणखी मला असं वाटतं पॉवर पण राहिली. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट राहते, लक्षात आलं का? आणि बरंच काय बरं का बाळांनो, याचा अर्थ मला इथे एखादी ऍक्शन आली, एखादी गोष्ट नाही आठवली म्हणजे ती नसते असं नाही. शेवटी माणूस आहे, एवढंच ज्ञान आपल्याला असतं. आपण किती भारी म्हणत असतो स्वतःला, आम्हाला एवढंच माहित असतं. आणि ज्याला खूपच कमी ज्ञान आहे तो तर त्याचा ऍटिट्यूड लयच वेगळा असतो. ज्याला खूप ज्ञान आहे ना, खूप, तो शांत असतो. आणि ज्याला काहीच माहित नाही ना, त्याला वाटत असतं मला जास्त येतं. सिरियसली असलीच दुनिया चालते. त्यामुळं खूप काय आहे आपल्याला एवढं माहिती आहे म्हटलं. आणि मग हा सगळा सिलेबस कशामध्ये असतो? मेकॅनिक्स मध्ये असतो. मग आता तुम्हाला माहित आहे की जर मेकॅनिक्सचा स्टडी किंवा मेकॅनिक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर मेकॅनिक्स जनरली बाळांनो 2 ब्रँच मध्ये असतं. आणि 11वीच्या बेसिक मध्ये हे शिकवलेलं असतं. मेकॅनिक्सची एक ब्रँच असते स्टॅटिक्स, ऑब्विसली. दुसरी असते डायनामिक्स, बरोबर आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो असतो तो कसा असतो? रेस्ट मध्ये. आणि याच्यामध्ये जो असतो तो कसा असतो? मोशन मध्ये असतो. लक्षात आलं का? मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट मध्ये आहे, तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. असं कशात असतं? मेकॅनिक्स मध्ये. मग तुमच्या चॅप्टरचं नाव काय आहे? मग तुम्ही स्टेट बोर्ड थ्रू जावा किंवा एनसीईआरटी थ्रू जावा. एनसीईआरटी मध्ये जरी गेला तरी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, आणि इकडे स्टेट बोर्डात आलं तरी मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइड, सेमच चॅप्टर आहे. मग या दोन्ही केसमध्ये तुमच्या लक्षात येईल की या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये मला स्टडी करायचंय मेकॅनिकल प्रॉपर्टीचा, म्हणजेच कुणाचा स्टडी करायचंय? मेकॅनिक्सचा. आणि याचे प्रकार किती आहेत बाबांनो? तर समजा 2 आहेत. एक आहे स्टॅटिक आणि दुसरा आहे डायनामिक्स. आणि हे जे कोणी शिकतं ना त्याची एक मजा आहे की सेम फिजिक्स तर लय भारी, फिजिक्सचा सिलेबस कमी, तेच डबल वापरायचं असतं. आता एक उदाहरण सांगतो, तुम्हाला माहित आहे पण तुम्हाला असंच असतं का माहित नाही. समजा बाळांनो, मी हे मुद्दाम थोडस पुढे जातो, परत रिटर्न येणार आहे. मी एका चॅप्टरचं नाव रॅन्डम लिहिलं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजे चार्जचा स्टडी कशी असताना? रेस्ट असताना. मग मी असं केलं तर चालेल का?
इलेक्ट्रोडायनामिक्स असं लिहिलं तर चालेल का? इलेक्ट्रो म्हणजे चार्ज, डायनामिक्स म्हणजे मोशन. यालाच त्या लोकांनी नाव दिलेलं असतं करंट इलेक्ट्रिसिटी म्हणून. लक्षात आलं का? मग सेम तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा चार्ज कसा असतो रेस्ट मध्ये, जेव्हा चार्ज कसा असतो, मग चॅप्टर पण 2 झाले, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी. सिमिलरली असतं बाळांनो. आता इथं बघा, आपण इथं पण शिकूया. मग सिमिलरली एक असतो तो म्हणजे असतो हायड्रो, आणि पुढे काय असेल रे बाळांनो? व्हेरी गुड, स्टॅटिक्स. जसं चार्जला इलेक्ट्रो म्हणत होतो तसं पाण्याला काय म्हणलं? हायड्रो. आणि हे पाणी कसं असेल बाळांनो? रेस्ट मध्ये स्थिर असेल. तर ऑब्विसली इलेक्ट्रो डायनामिक्स म्हणजे तो मोशन मध्ये आला, तसं हायड्रो काय असेल? डायनामिक्स असेल. लक्षात आलं का? हे एकत्रच लिहितात, मी जाणून बुजून असे लिहितोय, तुम्हाला फक्त समजावं एवढाच माझा उद्देश आहे. मग याच्यामध्ये पाणीच आहे, याच्यामध्ये सुद्धा पाणीच आहे. पण याच्यामधलं पाणी हे कसं आहे बाळांनो? स्थिर. आणि याच्यामधलं पाणी कसं आहे? म्हणजे अस्थिर म्हणला तरी चालेल, किंवा तुला त्यालाच दुसरा शब्द असतो गतिमान म्हणून. बरोबर आहे की नाही? जो की मोशन में होता है. मग समजलं का बाळांनो? मग आपला ऍक्च्युअल चॅप्टर असा आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की जर रिटर्न आलो आम्ही, मागे आलो थोडस, तर आता आमच्या लक्षात येईल की आम्हाला हे समजलं, हे समजलं, हे समजलं, पण आमच्या डोक्यात आणखी काय फ्लुइड्स गेलेलं नाही. तर मला असं वाटतं कि आता अपन फ्लूइड बद्दल थोड़ा सा स्टडी करो, थोड़ा सा नॉर्मल, कि फ्लूइड क्या होता है. तो उसके लिए फिर से हमें एकदम बेसिक में जाना पड़ेगा. खूप 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 बेसिक जायचंय आणि हा शब्द बघायचा. मला असं वाटतं तुम्ही जनरली 6-7 स्टँडर्डच्या आसपास गेल्यानंतर टीचर लोकांनी तुम्हाला मॅटर शब्द सांगितलं असेल की मॅटर क्या होतं. आता त्यांनी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही मला सांगावं लागेल ना, मला कसं माहिती आहे, बरोबर आहे की नाही? सांगा बरं आता. मैटर दैट ऑक्युपाई स्पेस और उसको क्या होता है? मास होता है. ठीक है, ये सब कुछ ठीक है, पण मला हे नको होतं. मला हे हवं आहे की स्टेट्स ऑफ मॅटर. काय पाहिजे मला? मैटर कौन से स्टेट में, कौन से फॉर्म में अवेलेबल होता है, ये मुझे चाहिए. सॉलिड, लिक्विड, गैसेस, इतना ही. प्लाज्मा, बरोबर आहे बाळा, चांगला प्रयत्न आहे. बोस अँड आइन्स्टाईन कंडेन्सेशन स्टेट म्हणतात. मला ते माहित नव्हतं, सिरियसली माहित नव्हतं. सांगितलं ना तुम्हाला किस्सा, XYZ कॉलेज वरती गेलेला किस्सा सांगितलं ना. कोपऱ्यातली पोरगी म्हणली स्टेट्स ऑफ मॅटर, आपल्याला माहित होतं 4, आणि मला हे माहित होतं लेकरांना किती माहित असतात? 3. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आपने को इंजिनिअरिंग किया तो प्लाज्मा पता था हमें. म्हणलं चला आपण इम्प्रेशन टाकायचं म्हणलं. आता समजा हेच मॅन्युफॅक्चरला 3 माहित आहेत, मी जर तिला म्हणलं 4 असतात, हो आपल्याला 3च माहित होतं, सरांना 4 माहित होतं. मग मी ते का शाळेत गेलो, राशीन म्हणून एक गाव आहे, त्या कॉलेजला वरती गेलो आणि असाच प्रश्न विचारला स्टेट्स ऑफ मॅटर असंच. तर लगेच त्या कोपऱ्यात तिकडं एक उजव्या कोपऱ्यात मुलगी बसली, ती मागून ओरडली सर 5 म्हणली. मी कन्फ्युज की लेकरांना 3 माहित असतील, मी 4 सांगणार, हवा आपली होणार, ती 5 म्हणली की पहिलं क्लिक झालं, बधीर आहे. हा काय तर म्हणलेलं, पण परत म्हणलं नाही 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 नाही, कुणालाच कॅज्युअल घ्यायचं नाही. म्हणलं काय सांगू, तिला माहित असेल आपलं माहित नसेल. सायन्स एवढं पुढे गेलं की खरंच आम्हाला सुद्धा 0 नॉलेज असतं किंवा थेंबर नॉलेज असतं. मग 4 आपल्या एवढ्या सगळ्या लेकरांपुढे पोपट होईल आपला, म्हणून आपण म्हणलं आता थोडस आपण काय करायचं, जरा जपून म्हणायचं. हा ठीक आहे म्हणलं, व्हेरी गुड बाळा, सांग बरं 5 म्हणलं. मी म्हणलं कुठे सांगणार 5? तिनं सॉलिड, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा, बोस, आइन्स्टाईन वगैरे वगैरे सगळं सांगितलं. पण मी फर्स्ट टाइम ऐकत होतो, मला कुठं कळतंय. मी पुन्हा 3दा तिला विचारायचं, हा लास्ट वन कुठली बाळा? मग ती म्हणायची बोस, आइन्स्टाईन. त्या कोपऱ्यातून आवाज जरा नीट ना गेला. मग मी तिला 3दा 4दा, ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस मी म्हणलं व्हेरी गुड, बघा रे म्हणलं, तिला सगळं माहित आहे. मला तर कुठं माहित होतं, सिरियसली मला माहित नव्हतं. हा त्या स्टेटवरती पर्टिक्युलरली त्याला सेपरेट असं सॉलिड, लिक्विड, गॅसेस सारखं बोलायचं का, ते आणखी तो वादाचा मुद्दा आहे किंवा ती वेगळी गोष्ट आहे. जसं प्लुटोचं माहित आहे ना तुम्हाला काय किस्सा झाला तसं. पण विषय असा आहे की बऱ्याचदा तुम्हाला काही गोष्टी माहित असतात, शिक्षकांना एखादी गोष्ट कमी जास्त असते बरं का. आणि सध्या इंटरनेटचा काळ आहे, एखादी टेक्निकल गोष्ट मी वाचलेली असू शकते, ती आमच्यापर्यंत आलेली नसते. काल परवाच या वर्षी कोणाला तर नोबेल प्राइज भेटलं
आणि ते कशामध्ये भेटलं मला माहित नाही, तुमच्यातल्या एखाद्याने वाचलेलं असतं. त्याच्यामुळे कुणालाच अंडर एस्टिमेट करायचं नाही. एखादं लेकरू खूप टॅलेंटेड असू शकतं, हा तुम्ही करत नाही तो भाग वेगळा, पण असू शकतं. हा माझा मॅटर, मग तुमच्या लक्षात आलं मी कशाबद्दल बोलणार आहे बळा याच्यात? हा स्टेट्स, मी याला स्टेटस म्हणतो, चालेल ना? तुम्ही याला काय म्हणू शकता? फॉर्म्स. आता स्टेटस लिहिले मग तर कळायला पाहिजे की. मग आता मॅटर सगळ्या गावाला माहित आहे कशात असू शकतो? सॉलिड मध्ये. पण सॉलिड लिहिल्याबरोबर स्वामी लक्षात यायला पाहिजे की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड वेगळा चॅप्टर आहे, बरोबर की नाही? आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वेगळा आहे. म्हणजे सॉलिड आणि फ्लुइड एका डब्यात बसत, इसका मतलब सेम है ना? वो सेम आहे का वेगळं? सेम चपात्या एका डब्यात ठेवतो नाही, वेगळं असेल ना? म्हणजे हे पुढे काय होणार आहे? वेगळं. पुढे असं काहीतरी लिहितात बाबा. त्याच्यानंतर लिक्विड्स, आणि पुढे मी मुद्दाम देणार आहे प्लाझ्मा. आता मजा अशी आहे बाळांनो की जनरली या तिघांना फ्लुइड्स म्हणतात. काय म्हणतात त्या तिघांना? फ्लुइड्स म्हणतात. मग आता फ्लुइड समजून घ्यायचं आपल्याला. मग फ्लुइड समजून घ्यायचं तर अगोदर काय समजून घ्या? सॉलिड समजून घ्या. मग तुम्हाला जर सॉलिड कळलं तर तुम्ही म्हणा येस आम्हाला सॉलिड कळलंय, आता फ्लुइड समजून सांगा. असं आपलं एज्युकेशन होईल म्हणायचं. मग आता सॉलिड कसा असतो हे जर कळालं तर तुम्ही मग तुम्हाला ऑटोमॅटिकली हे कळतं. बरं त्याच्या प्लाझ्मा एक सांगूया. प्लाझ्मा तुमच्यातलं कोणाला माहिती आहे प्लाझ्मा काय कसे असते? हा पण ते कुठं कसं काय असतं काय? काय म्हणतो की तो? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके ओके. नाही तुमची चूक नाही बिचारे, तुम्हाला जे माहित आहे तेच सांगणार ना तुम्ही. आपल्या अल्पबुद्धीला जे समजतं तेच आपण सांगणार ना. मला सांगा सॉलिड लिक्विड गॅसेस हे जे आहेत ना हे नॉर्मल रूम टेम्परेचरला सगळे सापडतात ना. हे खूप 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 हाय टेम्परेचरला असते, ज्याच्यामध्ये बघा खूप हाय टेम्परेचरला मॅटर अवेलेबल असतो इन द फॉर्म ऑफ आयन्स मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये? आयन्स मध्ये. हाय टेम्परेचर असतो, आयनिक फॉर्मेशन असतं, पण लिक्विड सारखंच असतं. लक्षात आलं का? त्याला प्लाझ्मा म्हणायचं. एक थोडक्यात सांगायचं तर लावारस कसा येतो पृथ्वीच्या पोटातून, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बोलू शकता. ही जसं म्हणली खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही. आमटी करायची का आपल्याला? पण तिचं एक्सप्लेनेशन ओके बरं का? नाही असं नाही. आलं का लक्षात? हा पण आता विषय आहे की सॉलिड समजून घेऊ. तर मला असं वाटतं सॉलिड समजून घ्यायचं म्हणलं की एक दगड घेऊ आपण. दगड बेटर आहे दगड. तुम्ही म्हणून सारखं तुम्ही रोटेशनल डायनामिक चालू झाल्यापासून तुम्ही दगडच का घेता? मला असं वाटतं इझिली अवेलेबल होतं, बरोबर आहे की नाही? दगडच काय घेतला? इझिली अवेलेबल झाला म्हणून काय घेतला? दुसरं काहीतरी घेतलं असतं. मी जर म्हणलं चला एक गोल्डचं काहीतरी किंवा प्लॅटिनमचं काहीतरी घेऊन या, तुम्ही माहिती आहे प्लॅटिनम नाही ना, मग बसा ना घ्या ना दगड वगैरे. मग एक गोटा घेतला, गोटा दगड चांगला घेतला. आता तो दगड इथं आणला आणि या टेबलवर असा हा दगड ठेवला. बघा आता हा टेबल आहे हा हा असा 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 दगड आहे. आणि मी म्हणलं चला या दगडावर टाका काय? समजतं की तुम्हाला? या दगडावर काय टाका म्हणलं? बोलत साहेब. अरे तिथं मला आणून दिलं कोणीतरी. तुमचं कसं व्हायचं हे मलाही टेन्शन आहे. जाऊ तुम्ही. फक्त पाणी तेवढं मिळालं तर बरं होईल बाबा. पाणीच गायब आहे. हा सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. मी मुख्यमंत्री झालो की सगळ्यांच्या घरी पाणी आणून देतो बाबा. टेन्शन घेऊ नका. सिरियसली नको. मी काय बसलोय काय? बाबाच आहे की. हा कोणाकोणाला पाणी पाहिजे? नको ना? मग मलाही सांगा तू मतदान केलेलं नाही मला पाणी नाही तुला जा. हा मग आता फोर्स टाकला म्हणल्यानंतर त्या दगडाचं काय झालं मला सांगा बरं. हा एक तर मोशन होईल, पण दगडाचा जो ऍक्च्युअल शेप होता त्याचं काय झालं? काहीच नाही ना, काहीच नाही झालं. मग तो काय म्हणतो की माझ्यावर फोर्स जरी टाकलेला आपण आपला शेप बदलणार, बरोबर आहे का? मग मुद्दा सगळा इथे येतो बाळांनो की सॉलिड मध्ये आणि ऑर्डर मध्ये कंपॅरिझन जर करायचं म्हणलं ना याच असतो.
आता तुमच्या लक्षात येईल की सॉलिड म्हटलं की त्याच्यावर जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स टाकला तर तुम्हाला माहित आहे त्याची साईज असो किंवा त्याचा शेप असो याच्यात बदल होत नाही. म्हणजे एक्सटर्नल फोर्स या सॉलिडच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्याची पर्टिक्युलर साईज, त्याचा पर्टिक्युलर शेप. कारण आपण दगड घेतला त्याला किती प्रेस केलं, किती दाबलं, दगड तसाच राहतो ना. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, हा जो सॉलिड आहे याच्यावर जर तुम्ही फोर्स एक्सटर्नल अप्लाय केला तर त्याचा शेप बदलत नाही. आणि म्हणूनच आपण काल परवा पण त्या रोटेशनल डायनामिक्स मध्ये रिजिड बॉडी घेताना एक उदाहरण घेतलं होतं. एक छोटासा दगड आहे म्हणले, छोटासा दगड आहे आणि त्या दगडावरून ट्रक गेली. काय गेले? ट्रक. आणि दगड असा गोल 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 होता, त्याच्यावरून ट्रक गेली की तो एकदम चपटा झाला, म्हणलं चपातीसारखा. असं होतं का? तो दगड तसाच राहतो ना. म्हणजे याचा अर्थ बघा तुम्ही, त्याच्यावर एवढा मोठा फोर्स अप्लाय केलाय तरी सुद्धा त्याच्यात फरक पडलेला हे मला समजून सांगायचं. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्यांचं काय आहे ते तुम्ही बघा आता. आता बघा 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 बघा, ही काय आहे? पाणी बॉटल, बाटली. आता मला सांगा याच्यात काय दिसते तुम्हाला? पाणी. जर हे पाणी आपण काढलं आणि याच्यात दूध ओतलं तर हाच शेप असेल ना त्याचा. ते दूध काढलं आणि तेल ओतलं आपण, हा शेप घेणार ना. तेलही काढलं आपण आणि आमटी ओतली, आमटी. बरं ठीक आहे, रस्सा, सांबर. काय होतायचं ते होता. पेट्रोल डिझेल रॉकेल घासलेत, काय होतायचं ते होता. शेप हाच घेणार ना. ए लस्सीवाल्या, ओके, घरी आहे का तुमच्या? ठीक आहे ठीक आहे. आपल्या घरी जे आहे ते बोला. दूध, ताक, पाणी, एवढंच ना. दुसरं काय असेल तुमच्या घरी मला सांगा, तसं काय विषय नाही, म्हणजे मलाही कळेल. मग मुद्दा हा आहे बाळांनो की काय कळलं बरं तुम्हाला? पाणी ह्या बरं ठीक आहे ठीक आहे. पाणी बॉटल दुसरी प्लीज दिशा, पाणी बॉटल. पाणी प्यायचं कोणाला? आधी थांबा नाही. आता मला सांगा ह्या दोन्ही मध्ये काय? बरं, याच्यातलं पाणी मी याच्यात ओतलं तर ह्या पाणी बॉटलचा शेप घेणार ना. आणि याच्यातलं याच्यात ओतलं तर ते बघू दुसरं. आणि याच्यातलं याच्यात ओतलं तर मग पाण्याला स्वतःचा शेप आहे का? मग ते कोणाचा शेप घेत? बाटलीचा नाही, त्या भांड्याचा म्हणजे ना. कोणाचं घेत? ज्याच्यात ओताल त्या वेसलचा शेप घेणार ना. मग हेच पाणी समजा आपण याच्यामध्ये ओतलं, काय ते म्हणतात रे, पातेलं, पातेलं पातेलं, तर कोणाचा शेप घेणार? असंच असेल ना. मग याचा अर्थ लिक्विडची प्रॉपर्टी काय? त्याला स्वतःचा शेप आहे का? मग त्याला स्वतःचा शेप नाही तर ते कोणाचा शेप घेतं? ज्या भांड्यात तुम्ही ओतणार त्या भांड्याचा शेप घेतो. आता हे एअर बद्दल बोललं, एअर बद्दल मला तुम्ही साधी सोपी गोष्ट सांगा की आपण बलून जे आणतो, बलून फुगे, ते वेगवेगळ्या शेपचे असतात ना. आता सगळ्या बलून मध्ये हवा घालतो, सगळ्या बलून मध्ये. मग हवा, एअर सगळ्यांसाठी सेमच आहे, पण प्रत्येक बलून वेगळ्या शेप मध्ये फुगतो ना. मग याचा अर्थ तो शेप बलूनचा आहे का एअरचा असतो? बलूनचा आहे. मग त्या एअरला स्वतःला शेप आहे का? मग त्या दगडाला स्वतःचा शेप होता आणि किती फोर्स टाकला त्याने आपला शेप सोडला. पण हे पाणी मी त्या ताटात ओतलं, एका प्लेट मध्ये ओतलं तर कोणाचा शेप घेतो? त्या प्लेटचा, ताटाचा. मग एवढी बडबड मागचे 5 मिनिटं झालं आपण बडबड करतोय. आता आपल्याला काय कळतंय की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड गॅस, लिक्विड, प्लाझ्मा, किंवा आपण असं म्हणूया अदर मॅटर म्हणूया. मग मी सॉलिडला वेगळं केलं, हा मॅटर वेगळा केला. मग काय कळालं? सॉलिडला फोर्स जरी अप्लाय केला शेप बदलत, आणि लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा हे जर तुम्ही ओतले कशामध्ये किंवा टाकले कशामध्ये ते कोणाचा शेप घेतात? तर तुम्ही ज्याच्यामध्ये ओतताय त्याचाच ना. बरोबर आहे की नाही? आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सॉलिड वेगळं आणि यांना म्हणायचं फ्लुइड्स. मग फ्लुइड्स, नेमकं फ्लुइड मध्ये काय होतं बाळांनो?
तर आता तुमच्या डोक्यात घुसायला पाहिजे, जेव्हा फ्लुइडवर फोर्स पडतो तेव्हा, जेव्हा सॉलिडवर फोर्स पडतो तेव्हा, आता असं काहीतरी डिफरन्स बघावा लागेल ना. जेव्हा सॉलिडवर फोर्स पडतो तेव्हा त्यांचा शेप बदलत, त्या ऑब्जेक्टचं मोशन होऊ शकेल, तो भाग वेगळा आहे आणि आम्ही इथं मोशन स्टडी करायला नाही बसलो. पण ज्यावेळेस बाळांनो गॅस, लिक्विड किंवा प्लाझ्मा याच्यावरती फोर्स पडतो त्यावेळेस त्यांचा शेपचा तर विषयच नाही, त्यांना स्वतःचा शेप नसतो. आणि ज्यावेळेस या लिक्विड वरती फोर्स एक्झर्ट होतो तेव्हा ते काय होतात, तर आता त्यांच्याकडे बदलायला शेप नाहीच आहे, कारण त्यांचा शेप नसतो. ते ज्या भांड्यात टाकतील त्या भांड्याचा शेप घेतात. मग फोर्स पडल्यास नेमकं काय घडतं, तर अंडर द एक्सपिरियन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स दे विल फ्लो. ते काय होतात, मग एअर फ्लो कसा होतो कळतं ना, नसेल कळत तर इथे एअर आहे ना, आपण थोडी फुंकर मारले की एअर जाते ना, बरोबर आहे की नाही. सेम पाण्याचा फ्लो होतो ना, बरोबर आहे की नाही. पाणी फ्लो मध्ये येतो, पेट्रोल, डिझेल, राखेल हे सगळे फ्लो मध्ये जातात, एअर सुद्धा फ्लो मध्येच आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की फ्लुइड्स काय होतात बाळांनो, तर आपल्या साध्या सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर असा मॅटर, कसा मॅटर, तर तो मॅटर काय होतो, फ्लो होतो. फ्लो म्हणजे आपण याला शब्द वापरतो वाहने, यालाच टेक्निकल दुसरा पण शब्द असतो करंट, करंटचा अर्थ असतो फ्लो. लक्षात आलं का. मग तुम्ही मला सांगा व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, असा जर शब्द, असा जर एखाद्याने क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे उत्तर काय असेल. दोज मटेरियल्स किंवा मॅटर म्हणलं तर चालेल ना. दोज मटेरियल्स और दोज मॅटर विच फ्लोज ना रे बाळांनो, काय होईल ते वाहणार ना, विच फ्लोज, पण कधी, अंडर दी इफेक्ट ऑफ, कसला इफेक्ट, अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स, पण कसला रे, तर आपण त्याला वापरला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स म्हणलं, चालेल का रे बाळांनो. आणि मग बघा, दोज मटेरियल्स और मॅटर विच फ्लोज अंडर द इफेक्ट ऑफ एक्सटर्नल फोर्स आर नोन ॲज और आर कॉल्ड ॲज, आर नोन ॲज काय म्हणायचं त्यांना, फ्लुइड्स म्हणायचं, बरोबर आहे की नाही. मग फ्लुइड्स म्हटलं रे, म्हटलं की जनरली कोण असतात, तर तुमच्या लक्षात आलं असेल लिक्विड्स, बरोबर आहे का रे बाळांनो, लिक्विड्स. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस, आणि पुन्हा काय म्हणायला पाहिजे, प्लाझ्मा. पण आपण मात्र या चॅप्टर मध्ये काय बघणार, फक्त लिक्विड बघणार. आता लिक्विड म्हणल्यानंतर आठवा बरं काय काय लिक्विड असतात, पाणी, तेल, सांगा ना, आमटी, वाव, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, चहा, दारू, अल्कोहोल ना, पुढं ज्यूस, खूप सारे ना रे बाळांनो, ज्यूस सगळेच प्रकारचे आले. मग तुमच्या लक्षात आलं बापरे, म्हणजे एवढे मोठे लिक्विड आहेत, म्हणजे सिलेबस तेवढाच मोठा असेल ना. पण तुम्हाला सांगायला मला आनंद, काय म्हणतात, अत्यंत आनंद होत आहे की जो एवढा मोठा लिक्विडचा जो स्पेस आहे त्याच्यातलं तुम्हाला एकच लिक्विड वापरायचं. काय वापरायचं तुम्हाला, लक्षात आलं का. मग का बरं हे वापरायचं असेल, तर नक्कीच बाळांनो एवढा सगळ्या ठिकाणं लिक्विड मधून एक लिक्विड सिलेक्ट केलं म्हणजे नक्कीच त्याकडे गुण पण तेवढा भारी असेल ना, तेवढी प्रॉपर्टी असेल ना. आणि मग आपण याच वॉटरला नाव दिलेलं असतं आयडियल फ्लुइड म्हणलेलं असतं. काय म्हणलेलं असतं, आयडियल फ्लुइड. साधं फ्लुइड नाही, पुढे काय शब्द वापरलाय. आता मला सांगा जगात आयडियल काय असतं का, हाय काय आयडियल, आयडियल असं काय आहे का, काहीच नाही बाळांनो, काहीही जगात आयडियल नाही, मी सोडून. लक्षात आलं का, काहीच आयडियल नाहीये. मग जगात नसल्यामुळे मानावं लागतं. जी गोष्ट नसते काय करतो आपण, मानतो. मी म्हणलं तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप चांगले आहात असं मी मानतो, मला मानावं लागलं का, तुम्ही नसल्यामुळं. आणि मग आता याला आपण
काय करणार आहोत, ऍझ्युम करणार आहोत. तर हा जो चॅप्टर जाणार आहे तो चॅप्टर काही ऍझम्पशन घेऊन जाणार आहे. म्हणजे हा चॅप्टर स्टडी करायच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार, काय गोष्टी ऍझ्युम करावं लागणार. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे का? नक्की कळालं? हे ग बस उचला उचला, अरे उचल नाही. मग मला सांग इथपर्यंत सगळं कळालंय का? ओके. मग आता थोडस परत रिपीट जाऊया, कारण बघावं लागेल गावाला काय काय कळालंय काय काय नाही कळालं. चला 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 चला. तर आता सगळे नीट बसले नाही तो अजून, यातले एक दो अशीच आहेत. सगळ्यात अगोदर चॅप्टरचं नाव काय रे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके. फ्लुइडचा अर्थ कळाला का? दी मटेरियल विच फ्लो अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स ना. फोर्स लावला की काय होतं, त्याचा फ्लो होतं, पळतं ते, बरोबर आहे का? मग नदीमध्ये पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी का जात असेल इमॅजिन झालं. समजा बाळांनो हा एक डोंगर आहे आणि इथं पाऊस पडला तर पाणी खाली येतं का वर जातं रे? पाणी खाली पण येतं आणि पाणी वर पण जातं बरं का रे. यस, पाणी वर वर पण जात असतं, त्याला सरफेस टेन्शन म्हणतात. ते पण या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं. पाणी वर जातं बरं का. काही लोक म्हणतात कस काय, नो प्रॉब्लेम, आम्ही सांगतो ना तुम्हाला. मला सांगा बाबा नो हे काय असेल इमॅजिन करा. ओके. मग तुम्हाला ते तुम्ही खूप 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 आता नसेल, आता सगळीकडे लाईट आहे. तुम्हाला चिमणी माहिती आहे का? चिमणी, दिवा 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 दिवा. बरं ठीक आहे, आपली समज घेऊया काय. मग थोडक्यात आम्ही लहान असताना तसल्या पत्र्याच्या डब्याच्या हे असायच्या, काळ्या चिमण्या असायच्या, त्याच्यामध्ये रॉकेल असायचं आणि वर अशी वात असायची. समजा ही वात आहे अशी आणि हे खाली इथं रॉकेल टाकले. आता तुम्ही मला सांगा, ही इथं हा दिवा पेटण्यासाठी ह्या रॉकेलला वर जावं लागेल का खाली यावं लागेल? मग फ्लुइड कुठं गेलं? मग त्याला ग्रॅव्हिटी कुठं वाढत होती आणि ते कुठं जात होतं? मग तुम्ही बघता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढे उंच उंच डोंगर आहेत, त्या डोंगरात तेवढ्या वरच्या बाजूला पाणी कसं काय जात असेल किंवा वर जात असेल का? खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे सर्व टेन्शनला. तुमच्या आमच्यापैकी खूप सारे म्हणजे पॅरेंट्स ते वापरतात. आपलं दुर्दैव असं की आपण पुस्तकं वाचतो, आपल्याला अक्कल नाही, आणि आपल्या आई बाबांनी शाळा नाही शिकली त्यांना सगळं कळतं. एक सुंदर उदाहरण सांगतो मी, सर्व टेन्शन जेवढं आवर्जून तुम्हाला उदाहरण सांगेल की आपल्याच गावाकडे आजही मागच्या ह्या वर्षीच उदाहरण घेऊ. आता ज्वाऱ्या बऱ्यापैकी काढलेत ना ज्वारी, तर तुमच्यापैकी एवढ्या सगळ्यांमध्ये एक तरी पालक असा असेल की तो सांगेल की सर आमची ज्वारी ही पाणी न देता आलेली आहे, एकही पाणी आम्ही दिलं नव्हतं पण आमची ज्वारी आलेली आहे. एक तरी सांगेल. त्याला आपण कोरडवाहू जमीन म्हणू आणि ज्वारी आली. मग त्या पालकाला किंवा त्या शेतकऱ्याला जाऊन तुम्ही विचारा की तुम्ही नेमकं काय केलं. तर तुम्ही बघा त्यांनी काय केलं की जनरली एवढी ज्वारी आली ना की त्याला डुबतात. डुबायचे याचा अर्थ एक कुळवासारखंच एक यंत्र असतं, मधलं गवत काढतात आणि पूर्ण माती एवढी आहे, पूर्ण ही माती, पूर्ण ही जमिनीचा एक थर आहे खालपासून असा पूर्ण वरती आलेला, आणि तुम्ही एवढ्यात पेरणी केलेली नाही, इथून समजा वर तुमची ज्वारी असते. मग ते काय करतात, तर जनरली ह्या लेवलला ते कोळवलेलं असतं. म्हणजे इथून वरची माती जी आहे ना, ही वरची माती भुसभुशीत झालेली असते, मोकळे झालेले असते. मग याचा आणि ह्या खालच्या जमिनीचा संपर्क तुटलेला असतो, त्यापासून ती वेगळी माती होते. आपण कोळवतो म्हणजे काय करतो, तर पूर्ण एवढा मातीचा बंच आहे, मधून कोळवल्याचा ती माती काय झाली, वेगळी झाली. कोणापासून? खालच्या जमिनीपासून. मग ही खालची जमीन वेगळी आणि ही वरची माती वेगळी झाली. मग ह्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर खालून येणारं जे पाणी आहे ना सरफेस टेन्शनमुळे, हे पाणी ह्या थराला येतं जिथे तुमचं पीक असतं, आणि याच्या वर सरफेस कडे जात नाही कारण तिथे लेवल काय झाले, तुटली, आणि त्याच्यामुळे त्याचं जे इव्हॅपोरेशन होणार आहे, बाष्पीभवन होणार आहे, ते थांबतं. म्हणून त्या जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा टिकून राहतो. बऱ्यापैकी पाण्याची गरज नसताना सुद्धा ते पीक येतं, कारण ज्वारीचं पीक तसंही स्ट्रॉंग आहे पाण्याला. मग मला सांगा, आपल्या घरच्यांना माहित पण नाही सरफेस टेन्शन काय असतं, तरी ते करतात. आणि आपण 100 ठिकाणी नोट्स मध्ये, एनसीईआरटी मध्ये, स्टेट बोर्डामध्ये मास्तरनं 10 वेळा शिकवलं असतं, तरी आपल्याला ते कळालेलं वाय दिस कोलावर डी म्हणलं असेल. त्यांना माहित नाही, ते वापरतात. आम्हाला माहित आहे, वापरायची अक्कल नाही. हा विरोधाभासच म्हणायला पाहिजे ना. हे दुर्दैव आपलं. असो, पुढे बोलूया आपण. मग मला सांगा की या डोंगरावरून ज्यावेळेस इथे पाऊस पडतो त्यावेळेस पाणी असं खाली आलं ना, म्हणजेच काय झाला, पाण्याचा फ्लो झाला. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला मात्र फक्त आणि फक्त काय स्टडी करायचं आहे,
वॉटर बघायचंय. असो, तर मला असं वाटतं एवढं समजलं असेल तुम्हाला. मग रिटर्न जर आलो आपण, खूप स्लो घेतो मी, खूप स्लो. आणि हेच वन शॉट रिव्हिजन मध्ये खूप फास्ट असतं. काल थोडंफार तरी कळालं असेल किती स्पीड असते ते. मग आता मला सांगा, मेकॅनिक्सचा अर्थ कळाला. मेकॅनिक्स मध्ये सगळ्या गोष्टी अशाच असतील. फोर्स असेल, त्याचं मोशन असेल, व्हेलॉसिटी असेल, ऍक्सेलरेशन असेल, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, मोमेंटम असेल, वर्क असेल, एनर्जी, सगळे शब्द असे असतील. फ्लुइडचा अर्थ कळाला का? फ्लुइड मध्ये मग तुम्ही सॉलिड सोडून बाकीचं घेणार ना सगळं? लिक्विड गॅस घेणार का? गॅसेस घेणार का? एअर फ्लुइड आहे का? हायड्रोजन, ऑक्सिजन हे सगळे फ्लुइड आहेत ना. पण यांचा स्टडी मला इथं करायचा आहे का? मला फक्त आणि फक्त पाणी पाहिजे. लक्षात आलं का? एवढं कळालं का? मेकॅनिक्सचा अर्थ कळाला, मेकॅनिकचे टाइप्स कळाले. जर मेकॅनिकचे टाइप्सच बघा दोन आहेत. मेकॅनिकचे टाइप्स किती आहेत समजा? दोन आहेत म्हटलं. जर मेकॅनिकचे टाइप्स आमचे जर दोन असतील तर नक्कीच प्रॉपर्टी पण दोनच भागात असतील ना. आणि म्हणून बघा याच्यामध्ये आम्ही पुन्हा बघणार आहोत. एक चॅप्टर आमचा कुठला म्हटलं होतं आम्ही? हायड्रोस्टॅटिक्स एक चॅप्टर आहे, ज्याच्या नोट्स आता तुमच्या टेबलवर आहेत का सगळ्यांकडं? मग दुसरा चॅप्टर कुठला चालू होईल? हायड्रोडायनामिक्स. आणि ऍव्हरेज पुढचे डझनभर दिवस तरी चालेल ना. हा एक कमीत कमी 12 दिवस तरी तो चालेलच. कुठला चॅप्टर? हायड्रोस्टॅटिक्स. मग एकदा का हायड्रोस्टॅटिक्स झाला की पुढे काय चालू होईल आपला? हा, मग याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की ते कसं असणार आहे? रेस्ट मध्ये असणार आहे. मग आता परत एक छोटासा क्वेश्चन मला विचारायचा, या जगामध्ये कुठली गोष्ट रेस्ट मध्ये आहे म्हणजे त्याच्यावर फोर्स पडत नाही असं त्याचा अर्थ होतो ना? का प्रश्न विचारला? सकाळीच ती शाहू कॉलेजची स्क्रीन इंग्लिशची बॅच होती आणि त्या लेकरांनी मला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सांगितले. त्याच्यात एक प्रश्न होता की एक ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, याचा अर्थ त्याच्यावर फोर्स पडत नाही, असा अर्थ असतो का त्याचा? हा, ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे याचा अर्थ त्याच्यावरती एन नंबर ऑफ फोर्सेस पडतायत, पण सगळे फोर्सेस एकमेकांना, त्यालाच म्हणतात मेकॅनिकल इक्विलिब्रियम. शिकवलं ना तुम्हाला? ओके, मग इथं सुद्धा तसंच काहीतरी असणार आहे, ते पुढे बघूया आपण. आणि हे सगळं झाल्यानंतर आता फ्लुइड्स कळाले. हो, ओके, पुढे मी परत थोडासा वेळ देणार आहे. आता याच्यामध्ये मला आणखी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शिकवायची आहे, कारण ती पुढे मला कामाला येणार आहे. आता मला इथं एक एक्स्ट्रा गोष्ट एकदम चांगल्या पद्धतीने सांगायची आहे, कारण मला लागणार आहे प्रेशर. मी माझा बेस करायला बरं का सगळं तयार. प्रेशर काय असतं? प्रेशर नीट सांगा. समजा हा एक सरफेस आहे. काय? हा ही एक फरशी आहे समजा. फरशी कळते ना तुमच्या? आहे खाली फरशी. हा, आता मला सांगा बरं त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. काय असतं प्रेशर म्हणजे? हा, प्रेशर पी म्हणजेच काय? दॅट इज द रेशो. कंपॅरिझन असतं ना. हाऊ मच परपेंडिक्युलर फोर्स. मी काय बोललो? कसला फोर्स? इथली कॉन्सेप्ट विसरायची नाही. फोर्स बोललो का आता? आपण आतापर्यंत काय करत होतो? फोर्स. पण मी आता काय शब्द वापरला? परपेंडिक्युलर फोर्स. दॅट इज एक्झर्टेड ऑन अ पर्टिक्युलर एरिया. दॅट मीन्स फोर्स पर युनिट. मग याचं स्टँडर्ड युनिट काय असायला पाहिजे रे? तर फोर्सचा असेल न्यूटन आणि एरियाचं मीटर. बरोबर आहे का? मग यालाच दुसरं नाव दिलेलं असतं पास्कल. काय म्हणलेलं असतं? तुम्ही जसं लक्षात ठेवायचं ठेवा. तुम्ही कसं लक्षात ठेवणार? राईट. मला तुमच्याकडे बघितल्यास वाटलंही होतं तसंच. ठीक आहे, कळालं का?